सो आय जस्ट पार्क माय कार. ते सोबत दाखवणारी लोक होती सगळी. आम्ही जागेच्या आत गेलो. आत गेल्यानंतर समहाऊ तिथली एनर्जी, तिथले वाईब्स इतके वेलकमिंग वाटले की त्या क्षणाला मी ठरवलं, यार दिस इज समथिंग आय वॉज लुकिंग फॉर. हाऊ टू बी अ क्राऊड पुलर. अतिशय मोठा इमोशनल, फायनान्शियल, पुन्हा काय म्हणू आपण, फॅमिली ओरिएंटेड डिसिजन असणार आहे. तसंच कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा कुटुंबाच्या आयुष्यामध्ये घर घेणं ही सगळ्यात महाग शॉपिंग असते. लेट्स गेट इनटू द रियल डिस्कशन वेअर योर फर्स्ट प्रोजेक्ट. सो and how did it came? I know in deeper, but I would love to hear from you again. So what was that trigger, please? See, as I told you ki I started my journey somewhere in 2012 towards real estate development. So it took me almost 5 years to start my own project, to be very frank. It took 5 long years. सो याच्यात असं झालं का की मी 5 वर्ष काहीच केलं नाही. नो, आय वॉज व्हेरी कन्सिस्टंट अँड परसिस्टंट की आपण जागा शोधूयात, जागा बघूयात. पुण्यामध्ये आम्ही आपलं निघायचो, सकाळी बघायचो ही जागा का, हा भाग पाहिला, ईस्ट पुणे, वेस्ट पुणे, नॉर्थ पुणे, साऊथ पुणे, म्हणजे पुण्यातल्या जेवढ्या काय ऑफर होत्या तेव्हा लँड्स त्या बऱ्यापैकी आम्ही पाहिल्या. पण आकार रिअल्टीजचा जन्म हा खरा 2017 झाला. आणि तो जन्म जेव्हा झाला तेव्हा अगेन आपण म्हणू ना की एक इंट्रा करिअर ट्रान्झिशन, की रिअल इस्टेटमध्येच फक्त तोपर्यंत मी वेस्ट पुण्यामध्ये काम करत होतो अंटिल 2017. और फिर वन फाइन डे अनदर डियर फैमिली फ्रेंड ऑफ अस, तो उन्होंने रैंडमली एक कॉल किया कि अरे मैं चरोली में कुछ लैंड आया है प्रपोजल, मैंने तो आज देख लिया, आप इंटरेस्टेड हो तो कल देख लो. सो टू बी व्हेरी फ्रँक, मला हे माहिती नव्हतं की चरोळी एक्झॅक्टली कुठे येतं. टू बी व्हेरी फ्रँक, I knew that you heard about it, but not I have been there also. So ते मला म्हणले की चरोली फाटा से अंदर एक 900 मीटर पे प्लॉट है. सो आय वॉज कन्फ्यूज. आय लिटरली गुगल्ड की चरोली फाटा एक्झॅक्टली कुठे आहे. तो मला माहिती होतं विश्रांतवाडी आळंदी रस्ता आहे, त्याच्यावर चरोळी नावाचं गाव आहे, ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. बट देन समहाऊ ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट आय कुड नॉट लोकेट इट इन माय माइंड की अच्छा चरोळी कुठे. जसं मला जर म्हटलं कोणी की मी राहतो बानेरला, तर बाबा बानेरला तुला पॅन कार्ड क्लबला एक प्लॉट आला आहे, जस्ट फॉर एन एक्झाम्पल. सो इमिजिएटली आय कॅन मॅप इट. सो मी दुसऱ्या दिवशी गेलो, प्लॉट पाहिला. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी त्या प्लॉटला तेव्हा नव्हती, बट देर वर सम पॉझिटिव्स अबाउट द लँड, की एक CBSE रनिंग स्कूल राईट अक्रॉस द लँड चालू होतं आणि मागच्या बाजूला एका दुसऱ्या प्रोजेक्टचं काम चालू होतं. सो आय जस्ट पार्क माय कार. ते सोबत दाखवणारी लोक होती सगळी. आम्ही जागेच्या आत गेलो. आत गेल्यानंतर समहाऊ तिथली एनर्जी, तिथले वाईब्स इतके वेलकमिंग वाटले की त्या क्षणाला मी ठरवलं, यार दिस इज समथिंग आय वॉज लुकिंग फॉर. ओके, की इथे आपण काहीतरी तर करू शकतो. फक्त तेव्हा मीच कन्व्हिन्स नव्हतो की इथे जर मी उद्या एखादा प्रोजेक्ट लॉन्च केला तर तो विकला जाईल का. कारण जी मी म्हटलं की साधारणतः 1 किलोमीटरची जी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी होती, ती कनेक्टिव्हिटी तिथे अस्तित्वातच नव्हती. तो रस्ता होता, तो कच्चा होता, समोर शाळा होती, सगळं काही होतं. बट आय थिंक दॅट इज वेन वी गॉट इन टच. आपली पण ओळख झाली. आकार रिअल्टीजला जेव्हा आम्ही ती सुरुवातच होती. वी जस्ट स्टार्टेड नर्चरिंग आकार रिअल्टीज ॲज अ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अँड ॲज अ ब्रँड. अँड ॲट द व्हेरी राईट टाईम और व्हेरी अप्रोप्रिएट टाईम आय थिंक वी गॉट असोसिएटेड विथ यू लवली गाईज अँड ऑप्टिमिस्ट ॲज अ ब्रँड स्ट्रॅटेजी अँड पार्टनर इन मेनी अदर वेज ऑल्सो. सो तेव्हा आपण हे डिस्कस केलं. आय स्टील रिमेंबर की तुम्ही अनिकेत सर आपण जागेवर गेलो होतो आणि जागेवर जाऊन गेल्यानंतर तुम्ही पण थोडेसे स्केप्टिकल होतातच कि अरे ठीक है, हाँ अपन ब्रांडिंग करेंगे, क्रिएटिव्स बना देंगे, होर्डिंग लगा देंगे, हम ऑनलाइन प्रेजेंस रखेंगे, सब करेंगे, बट हाउ टू बी अ क्राउड पुलर. Then I also remember somewhere in the second half of 2018, before 2-3 months before the actual launch of the project, की जेव्हा sanctions permissions चालल्या होत्या तेव्हा
आपण खूप सारे क्रिएटिव्स बनवले होते की सर लोकांना इथे बोलवायचं कसं, ठीक आहे आपण एक थीम काय ठेवायची, मग आपण आकार रिअल्टीज आहे ठीक आहे, आपण प्रोजेक्टचं नाव काय ठेवायचं, आजूबाजूचे प्रोजेक्ट्स आपण पाहिले, नो डाऊट आळंदीचं महात्म्य तिथे असल्यामुळे, वारकरी संप्रदायाच्या सगळ्या माऊलींचा तिथे येणं जाणं असल्यामुळे ते वाईब्स तर तिथे होतेच. सो आपण हाही विचार केला की काहीतरी आध्यात्मिक नावं आपण घ्यायची का. मग आपण हे डिस्कशन केलं की सर आपण एका प्रोजेक्टचं नाव नाही ठेवायचं आहे, आपल्याला इथून पुढे आकार रिअल्टीजच्या अंडर ॲटलिस्ट 50 प्रोजेक्ट्स करायचे. सो वी शुड ऑलवेज थिंक ऑफ अ थीम, की एक थीम की ज्याच्यावर तुम्हाला तुमच्याकडे 50 नावं रेडी पाहिजे. तुम्ही किती प्रोजेक्ट कराल ते माहीत नाही, पण आज आपल्याकडे ॲटलिस्ट 50 नेम्स वी शुड हॅव हँडी, की हा प्रोजेक्ट झाल्यावर पुढच्या प्रोजेक्टचं नाव आपण काय ठेवणार, अँड इट शुड बी इन सिंक विथ ऑल द प्रोजेक्ट्स आणि ऑल द नेम्स. मग मला हे आठवतं की आपण इंडिगो नाव ठेवलं आणि तेव्हा असं ठरवलं की आपण कलर स्कीम्स किंवा पॅलेट्स जे असतात त्याच्यानुसार आपण प्रोजेक्टची सगळी नावं ठेवूयात. देन इंडिगो हॅपन्ड, कोरल पार्क हॅपन्ड, सफायर टावर्स हॅपन्ड, ऑलिव्ह होम्स हॅपन्ड, आयव्हरी हाईट्स इज हॅपनिंग, टोपाज टावर, कॅनरी ग्रीन्स आर इन लाईन. सो ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. सो फर्स्टली थँक्यू फॉर अप्रिशिएटिंग इट. बट आपण तुम्ही आता बोलताना डेडली जम्प केलं. आय वुड शेअर माय स्टोरी वेन आय गॉट असोसिएटेड विथ यू, अँड त्यासाठीच मी भेटतोय. सो वन थिंग इज बिफोर हैंडलिंग योर प्रोजेक्ट आई बीन ऑलमोस्ट वी हैव हैंडल्ड 70-80 रियल एस्टेट डेवलपर्स. आपको मिलके वो एक चीज़ बहुत क्लैरिटी एज एन वी फेल्ट एज यू आर नॉट लुकिंग फॉर क्रिएटिव एजेंसी, यू आर लुकिंग फॉर समवन हु विल बी हैंड होल्डिंग. And we will, हमारा है कि we love to get married rather than go on a date. So that was one thing which हे फार भारी बोललेत सर. नहीं, honestly speaking, because what we see is कि people see the branding agencies, the creative agencies, particularly real estate sector, because there are so many companies. Actually में ये employment भी एक opportunity हो गई है, काफ़ी हमारी जैसी companies आई है. But more together we see कि every business has its own life, its own identity, and it should be nurtured in a way that it should be self-sustainable, and that is I think people like us or team like us or anyone from our industry should look towards when they handle the project. And when we met up, it's not about the name. What I felt, the one thing which I triggered, ki you were so clear, number one, ki what are you want to deliver as a project and why you are. So I remember I'm just helping out this conversation कि कुछ हम ज़्यादा याद मेमोरीज ज़्यादा रखते हैं हमारी तरफ. But I still remember when you give the product briefing and you were so clear कि ये प्रोडक्ट किसके लिए बना रहे हो, चरोली में क्या प्रोडक्ट है, मेरा क्या है. तो दैट वाज द मोमेंट कि मैं कि यार he has curated the product, he has not flown with the market कि ये तो 1000 और 100 बिल्डिंग चरोली में आई है आपके सामने, आपके पीछे रहने के बाद भी आपने आपका प्रोडक्ट बनाया. And it was so exciting. Completely there was a right positioning. There's a big value proposition which will differentiate. So I would love to hear from you. How did you manage? You said कि प्लॉट में आ गए, आपने वो प्लॉट लिया, आपको वाइब्स पॉजिटिव मिले उसी मोमेंट पे, आपकी क्लैरिटी कि मुझे आगे कहाँ तक जाना है. That's why the project name, and I think that's very important when you get into this business. You have to be clear कि how long you're going to be in this business and stitch everything that every points of your future journey with the completely planned, so that everything is leveraged as a brand here, and that you had a clarity. But I'll start with that product planning which you did it and finding out your right audience, and you were so confirmed कि ये इनके लिए बना रहा और ये आके लेंगे लॉन्च होने से पहले. तो उस पर थोड़ा मैं सुनना चाहूँगा आपसे. सर, it took me also almost span of 3 months to convince myself that okay, now you are getting into affordable housing segment. तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेचे वेगवेगळे बेनिफिट्सही चालू होते. As I told you earlier कि we were working in west part of Pune, which is little premium, little cream, I would say, commercial and residential both. So there I was handling a different genre of clientele, which was very matured, which was cash rich already. There were no hesitation in terms of loan processing, in terms of payments, because as I told you, they were already cash rich. जेव्हा चरोळीचा प्लॉट पाहिला, सगळं झालं,
मी जसं म्हटलं की ऑलमोस्ट 3 महिने मला लागले की स्वतःला कन्व्हिन्स करायला, ओके नाव आय एम गेटिंग इन टू दिस पर्टिक्युलर सेगमेंट. सो माझं माइंडसेटसुद्धा मला त्या पद्धतीने तयार करावं लागेल. इट्स गोइंग टू बी अ डिफरंट काइंड ऑफ अ जॉनर ऑल टुगेदर टू डील विथ. इथली लोकं जी असणार आहेत ही जास्त प्राईस सेन्सिटिव्ह असणार आहेत. इथल्या लोकांना घर घेणं हा अतिशय मोठा इमोशनल, फायनान्शियल, पुन्हा काय म्हणू आपण फॅमिली ओरिएंटेड डिसिजन असणार आहे. नो डाऊट. आता हे मी बऱ्याचदा म्हणतो की कोणताही माणूस आयुष्यात जेव्हा घर घेतो, सो ही त्याच्या आयुष्यातली पर्सनल याच्यातली सगळ्यात महाग शॉपिंग असते. की घरापेक्षा महाग गोष्ट तुम्ही दुसरी कुठलीच घेत नाही. आणि जशा 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. सो अन्न आणि वस्त्र नाही पण आपण निवाऱ्यामध्ये काम करतो. सो नो डाऊट रिअल इस्टेट डेव्हलपमेंट इज अ नोबल फील्ड. फक्त काही कारणास्तव त्याला थोडंसं एक आपण म्हणू ना की एक त्याचा एक डार्क शेडमध्ये त्याला थोडंसं रंगवण्यात आलेलं आहे. तशा काही गोष्टी झाल्या असतील, असं नाही म्हणत मी की हे काय चुकीचं आहे. बट अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काम करत असताना जसं मी म्हटलं की माइंडसेट हा बदलावा लागला, किंवा घर हे सगळ्यात महाग गोष्ट तिथे असते. आता तुम्ही मुकेश अंबानींचं उदाहरण घेतलं. आज त्यांच्या घराची व्हॅल्यू 15,000 कोटी आहे. त्याच्यापेक्षा महाग ते स्वतःसाठी काही घेणार आहेत का? कंपनी बिझनेस एक्सपेन्सेस सोडा, त्याच्यापेक्षा महाग काहीच करणार नाही. आय होप ते करणार नाहीत. पण तसंच कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा कुटुंबाच्या आयुष्यामध्ये घर घेणं ही सगळ्यात महाग शॉपिंग असते. सो हे बोलत असताना 1.5 कोटीचं घर घेणाऱ्या माणसाची सायकी वर्सेस आपण जो 20 लाखात फ्लॅट सुरुवातीला दिला, त्या माणसाच्या सायकीमध्ये सुद्धा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. ॲब्सोल्युटली. की 20 लाखाचं घर ज्या माणसाने जेव्हा आपल्याकडून घेतलं 2018 मध्ये, सो त्यांच्यासाठी त्या 1-2 हजार रुपयाचं निगोसिएशन सुद्धा मॅटर करत होतं. जेव्हा सेल्स टीम सोबत रॉक बॉटम आपण आपल्या प्राइजेस दिलेल्या असताना सुद्धा लोक म्हणायचे की सर मला 5,000 रुपये कमी करा, मला 2,000 रुपये कमी करा. देन आय ऑल्सो लर्न की अरे दिस मार्केट इज सो प्राइस सेन्सिटिव्ह दॅट पीपल आर विलिंग टू से नो इवन फॉर दॅट लास्ट 2,000 रुपीज. सो हाऊ डिड यू हँडल दिस? दॅट्स नाही, आम्ही कमी केले सर. म्हणजे आता कसं असतं, अल्टिमेटली देर इज नो काय म्हणू आपण प्राईस लिस्ट अशी काही नसते. MRP रिअल इस्टेटमध्ये ॲज सच काही नाही आहे. इट्स बेसिकली हाऊ यू प्रोक्युअर, what you spend and what is your profit margin, and that's how you sell. So हे सगळं होत असताना जेव्हा लोकांचा सुरुवातीचे 7-8-10 अशा जेव्हा गोष्टी झाल्या, कारण मी सुद्धा साईटवर असायचो, हे मी डोळ्याने पाहिलं, तर 2-2, 3-3, 4-4 हजार रुपयासाठी सुद्धा लोकांना जेव्हा ते निगोशिएट करावं लागलं, तर तेव्हा आम्ही केलं. जिथे जिथे शक्य होतं तिथे नक्कीच केलं. बट ॲट द सेम टाईम वी मेड शुअर की मी असो, आमची सेल्स टीम असो, की जे हायली ट्रेंड आहेत, हायली एज्युकेटेड आहेत इन टर्म्स ऑफ सेल्स. सो लोकंसुद्धा त्यांना हे पटवून देणार की तुम्हाला याच्यात व्हॅल्यू प्रपोजिशन काय मिळतं आहे. ठीक आहे, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट हा खूप जुना बिझनेस आहे. हा 3 मूलभूत गरजांपैकी एक गरजा पुरवणारा बिझनेस आहे. सो नेहमीच तिथे कामं करणारी लोकं आहेत. मग काहीतरी तुमच्याकडे डिफरन्शिएटिंग फॅक्टर असला पाहिजे की जेणेकरून तो जो प्रोस्पेक्टिव्ह बायर आहे हा तुमच्याकडे काय, तो कुठेतरी डिफरन्शिएटर सेट करायचा आपण प्रयत्न केला. तो आपण दोघांनी सोबत मिळून केला. टीम आकार असो, टीम ऑप्टिमिस्ट असो, या दोघांनी मिळूनच तो केला. तो आजही आपण करतो, तो इथून पुढेही करणार आहोत आणि त्याचा डेफिनेटली आपल्याला फायदा झाला.